पुण्याचा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि वचनायका कमला विश्वमावली ज्ञानोपाराय वैराग्य रागराची जगद्गुरु तुकोबाराय आणि आपलं आराध्य श्री हनुमंतरायांच्या चरणी कीर्तन सेवा समर्पित करण्यासाठी किम निमित्ताने या कीर्तन सेवेचं आयोजन हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्या श्रद्धेने क्रियेत ती श्राद्ध आणि म्हणून प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं राहुल बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेली नियोजित केलेली घडून आणलेली ही संकीर्तन सेवा आणि या संकीर्तन सेवेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या चरणी विनम्र भावना अभिवादन सकळांच्या पाया माझे यांचं देहावसन झालं आणि 1 वर्षानंतर श्रद्धेने क्रियेतील ते श्राद्ध आपण त्या पुण्य आत्म्याचं स्मरण करत आहोत आणि म्हणून या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन आमचे परमादरणीय परममित्र हरिभक्तपरायण लक्ष्मण बनसी राऊत यांच्या पितृचरणांना आज आपल्याला आदरांजली समर्पित करायची त्यांच्या जाण्यानं गंगा भागीरथी सुलोचना बनसी राऊत यांच्या पत्नी तसेच सौ तारामती भगवान क्षीरसागर गंगा भागीरथी निर्मला दत्तात्रय महामुनी त्यांची मुलगी तसेच कैलासवासी हरिभाऊ देवराम राऊत त्यांची बंधू श्रीमान महादेव देवराम राऊत त्यांची बंधू विष्णू देवराम राऊत श्रीमान देवीदास हरिभाऊ राऊत त्यांचे पुतणे चक्रधर हरिभाऊ राऊत सोमनाथ महादेव राऊत रामनाथ महादेव राऊत त्यांची पुतणी संतोष महादेव राऊत तसेच चिरंजीव राहुल विष्णू राऊत श्रीमान दत्तात्रय आनंद राऊत वासुदेव आनंद राऊत संजय भगवान क्षीरसागर भरत भगवान क्षीरसागर त्यांचे भाचे तसेच त्यांच्या भगिनी सौ तारामती भगवान क्षीरसागर तसेच त्यांची मुलगी गंगा भागीरथी निर्मला दत्तात्रय महामुनी सौ सुनीता दत्तात्रय शिंदे त्यांची पुतणी सौ संगीता युवराज डोरले सौ लक्ष्मण अलका लक्ष्मण राऊत त्यांची सुनबाई सौ क्रांती देवदास राऊत त्यांची सुनबाई सौ मोहिनी सोमनाथ राऊत तसेच स्वाती चक्रधर राऊत चिरंजीव निखिल लक्ष्मण राऊत त्यांचे नातू चिरंजीव आर्यन देवदास राऊत त्यांचे नातू चिरंजीव हिमांशु देवदास राऊत श्रीमान एकनाथ अण्णा भालेकर श्रीमान सुभाष अण्णा भालेकर या सगळ्या नातवा सुना भाचे नातू पुतणे बंधू भगिनी मुली या सगळ्यांना दुःख देऊन या सगळ्यांच्या प्रेमाचा अंकुर असलेला सगळ्यांची रक्तसंबंधाने नातेसंबंध असलेला हा जीवात्मा अखंड भजन करून आपली जीवन यात्रा संपवणारा हा महात्मा
हरिभक्तपरायण या गावचं परमार्थिक भूषण. एकेकाळी त्यांनी या गावामध्ये परमार्थ रुजवला. आपल्या बीड जिल्ह्यामधून या ठिकाणी आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठापना करून आपल्या कुटुंबाला घेऊन येऊन या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा वेळ जशा पद्धतीने वाढवला तशाच पद्धतीने परमार्थी या गावामध्ये रुजवला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण राजाराम महाराज राऊत आहेत. आमचे परमादरणीय परममित्र हरिभक्तपरायण नंदकुमार महाराज राऊत उपस्थित आहेत. माझे व्यवसाय बंधू कासारसर आलेले आहेत. कातोरे परिवारातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावची सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आमच्या कळसगावचं पारमार्थिक भूषण हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण गोरख महाराज वागचौरे उपस्थित आहेत. राऊत दादा उपस्थित आहेत. आमचे सोमनाथ महाराज तिकांडे या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. या बाजूला गायनाची साथ करणारे या संगमनेर तालुक्याचं गान वैभव महाराष्ट्र ज्येष्ठ कलावंत, महाराष्ट्राचे अग्रगण्य ज्येष्ठ कलावंत, त्याच्यानंतर हरिभक्तपरायण अकोले तालुक्याचं भूषण, ज्यांनी गेली 50 वर्ष आपल्या स्वरांनी या अकोला तालुक्यातील सर्व गायक लोकांना मंत्रमुक्त केलं, कीर्तनकारांना मंत्रमुक्त केलं असे आमचे सावकारांना भांगरे. तसेच अकोला तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष अगस्ती पायी 16 पंढरपूरचे आद्य प्रवर्तक असणारे हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य तथा आमचे सासरे हरिभक्तपरायण आत्माराम महाराज शेळके उपस्थित आहेत. गावातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे कर्जतवरून आलेले दादा उपस्थित आहेत. या बाजूला कातोरे दादा आहेत, आमचे नंदकुमार महाराज राऊत आहेत. सगळीच मंडळी संगमनेर तालुक्याचा तालवैभव नवोदित कीर्तनकार हरिभक्तपरायण विजय महाराज एवढे उपस्थित आहेत. आणि आपला सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे कातोरे पाटील सगळे उपस्थित आहेत. श्री संताची माता चरणावरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आता राऊत सर नाव लिहून घ्या. तुम्ही कोणाचं नाव लिहिणार नाही, तुम्ही पेन घ्या, नंतर सगळ्यांची नावं एकत्र सांगूया. आत्ताच उपस्थित झालेले अगस्ती उटीची वारी, अगस्ती ते त्र्यंबकेश्वर या उटीच्या वारीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण दत्ताराम महाराज शिंदे, तसेच या दिंडी सोहळ्याचे सचिव आमचे भाऊराव महाराज नायकवाडे, संतोष महाराज नायकवाडे उपस्थित आहेत. त्यांचंही मी या परिवारातर्फे स्वागत करतो. ज्या परिवारानं हरिभक्तपरायण आमचे मामा संपत महाराज दुबे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाचं निमित्त सगळ्यांना माहित आहे. कार्यक्रम संपेपर्यंत 12 वाजता मी तुमचे 12 वाजून देणार नाही, माझे 12 वाजून देणार नाही. 12 वाजता मी निश्चित कीर्तन संपवणार आहे. 10 ते 12 कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं औचित्य लवकर करायचं होतं, परंतु सगळ्यांना जमा करता राऊत सरांचा नुसता कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम आमच्या परिवाराचा आहे. आमच्या दिंडी सोहळ्यातील आमची आदिशक्ती पायी दिंडी सोहळा असेल, कळसखुर्द, तसेच आमची अगस्ती उटीची वारी असेल, पायी दिंडी सोहळा अगस्ती ते त्र्यंबकेश्वर, ज्या ज्या पायी वारीमध्ये आम्ही राऊत सर आणि आम्ही बरोबर जातो, त्या सगळ्या पायी वारीतील या ठिकाणी ही सगळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा सोहळा वारकऱ्याचा आहे, नुसता वारकऱ्याचा नाही. एका वारकऱ्याने ज्याला अखंड नामस्मरण केलं भगवंताचं, जेव्हापासून आम्हाला कळायला लागलो, संप्रदाय कळायला लागला, तेव्हापासून ज्यांना मी आदर्श मानत होतो असे आमचे बंशी बाबा, या बंशी बाबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आज श्रद्धेने त्यांना आठवायचं आहे, कर्माची टीळा अर्पण करायचे. त्यांनी जे काही भजन केलं या गावामध्ये, या परिसरामध्ये, या पंचक्रोशीमध्ये, काकडा भजन असेल, नियमाचं भजन असेल, त्या अखंड भजनाला तिलांजली आज आपल्याला द्यायची आहे. त्यांचं स्मरण करायचंय. आणि स्मरण करण्यासाठी आपण सगळेजण मोठ्या उदार अंतःकरणाने उपस्थित आहात. नुसतं स्वतःच भजन नाही, तर एक आदर्श वारकरी, आदर्श हार्मोनियम वादक, आदर्श भविष्यातील असलेला कीर्तनकार, आदर्श शिक्षक हे घडवण्याचं सुंदर महत्वाचं कार्य ज्या महानुभावानं केलं, त्या महानुभावाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि म्हणून त्यांच्याकडेच विज्ञापना करूया. त्यांच्या कृपेनं हा सगळा सोहळा सुंदर व्हावा. या सोहळ्याची नीती कर्तव्यता आपल्या साक्षीने पूर्ण व्हावी ही अपेक्षा करतो. कायमी उद्धार
चित्त जन करा समाधान चित्त. ज्यांनी अखंड नामसाधना करून अखंड भगवंताचं चिंतन करून मृदुंगाच्या माध्यमातून टाळाच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपल्या वाणीनं आपल्या परमार्थिक सेवेनं स्वतःचं जीवन आणि आपल्या कुटुंबाचं जीवन हे दोनही जीवन सुंदर करताना कर्तव्य आणि प्राप्तव्य या दोन्हीचाही आपल्या आयुष्याला आलेलं बळ, आयुष्याला आलेली इति कर्तव्यता, मनुष्य म्हणून जन्माला येताना आपल्याला जे कर्तव्य करावे लागतात मुक्त या नात्याने, बद्ध या नात्याने नव्हे तर मुक्त या नात्याने जी कर्तव्य करावे लागतात ही सगळी कर्तव्य करून बाबांनी निरोप घेतला 1 वर्षापूर्वी. सुद्धा आम्ही संगीत प्रवचनाचं आयोजन केलं. आग्रह करून म्हटलं ज्या माणसानं परमार्थिक सेवा केली, ज्या माणसानं अखंड भजन केलं त्या माणसाला निरोप देताना भजनच झालं पाहिजे. खरोखर अंतकालाचे मामे वसरून मुक्त हाकले. शेवटची इच्छा ज्या माणसानं अखंड नामसाधना केली, आता आम्हाला कोणाचंही भजन करावं लागतं, कोणाचंही वर्ष श्राद्ध करावं लागतं, फॅशनच आहे. बरोबर केलं तुम्हाला. परंतु ज्यांनी भजन केलं, ज्यांना ती आवड होती, भगवंताची आवड होती, आवडे देवासी तो ऐका प्रभारे आता सगळी सुबत्तता आहे, सगळी सुबत्तता आहे. आता फोन केलं का कीर्तनकार, फोन केलं का गायक, फोन केलं का सगळं मिळतं. परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते भजन करताना, ती नामसाधना करताना आता कुणी कीर्तन करायला, ज्याला रामकृष्ण येत नाही अशी मंडळी स्टेजवर उभं राहून कीर्तन करतात. या स्टेजवरती आम्ही किती वेळा पाहिलं. ज्याला भजन येतं, ज्याने भजनाची सेवा केली, ज्याने टाळांची सेवा केली, त्यालाच कीर्तन करण्याचा अधिकार आहे. आमच्या संगमेश्वर अकोले तालुक्यामध्ये, आमच्याही तालुक्यात, तुमच्याही तालुक्यात अनेक कीर्तनकार आहे. दुसऱ्या माणसाने रामकृष्ण हरी म्हणायचे, दुसऱ्या माणसाने रूपाला आवडून दुसऱ्या माणसाने म्हणायचा आणि त्याला फक्त बोपटासारखं बोलायचं. यासाठी अखंड साधना करावी लागते, टाळांचा भजन करावं लागतं, रात्रंदिवस काकडा भजन नियमाचं भजन करावं लागतं. कीर्तनामध्ये तीर्थावळी, समाधी, काही बाळक्रीडा, कुठल्याही प्रकारचा स्पर्श नसलेली माणसं हल्ली कीर्तन करायला लागली. याचं कारण कीर्तनाच्या आवडीमध्ये, ऐकणाऱ्यांच्या आवडीमध्ये फरक झाला. 50 वर्षाच्या काळाच्या अगोदर आमच्या लहानपणी एवढी सगळी सुबत्तता नव्हती. बाबांच्या काळामध्ये एवढी सुबत्तता नव्हती. पखवाले कशा असेल, मृदुंगवाला कसा असेल, टाळ वाजवणारे कसे असतील, तरी सुद्धा प्रेमाने भजन करणारी ही सगळी मंडळी होती. कुठल्याच प्रकारचा भेद, कुठल्याच प्रकारच्या मनाला स्पर्श करणारी भावना नव्हती, कुणावर ओरडण्याची भावना नव्हती, कुणाबद्दल मत्सरही नव्हता. अगदी साधू सारखं जीवन ही वारकरी मंडळी जगत होती. निर्वाह पुरते अन्न Oh,
रुजवला, तो आपल्यापर्यंत आणला आणि म्हणून या गोड अशा परमार्थिक आपण कीर्तनाचा अनुभव घेतो. त्या काळामध्ये मृदुंगमणी नव्हते, त्या काळामध्ये तालमणी होते. विजय महाराज तालमणी, तालावरती भजन करायचे. मृदुंग येतोय का त्यानं सांगायचं हो येतो. आमच्याकडे तर वरच्या परिसरामध्ये सगळेच्या सगळे मृदुंगमणी नाही, तालमणी. बरोबर, वरच्या भागात आता तालमणी नाहीये, आता बोलमणी आहे. बरोबर, आता बोलमणी. त्या काळामध्ये तालावर मृदुंग वाजवत होता आणि आता बोलावर मृदुंग वाजवतो. आता सगळे बोलमणी झाले, ती सुबंधता प्राप्त झाली. परमार्थिक सेवेला ते सगळं काही आता विजय महाराजांसारखे बोलमणी तयार झाले. त्या काळामध्ये कुणी मृदुंगवाला असला त्यानं लगेच बसायचं, अभंग संपेपर्यंत दुसरा मृदुंगवाला असायचा. अशा काळामध्ये परमार्थिक सेवा रुजवली, अशा काळामध्ये परमार्थ केला. परमार्थ करताना त्यासाठी सुद्धा पुण्य जमा करावं लागतं, ते सुद्धा पुण्य असावं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते शक्य होतच असं नाही. पुण्य पोचले असाधारण आहे. तया तुझे गुणवारणे देवणी मद उत्तीर्णे केले. विश्वमौली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ते पुण्य जमा केलं. कोणतं पुण्य जमा केलं असेल, कोणतं भाग्य यांना वाटेल आलं असेल, सगळा संसार सोडून, संसारातली सगळी सुख दुःख सोडून संसार चालवणे एवढी सोपी गोष्ट होती त्या काळामध्ये. 50 वर्षापूर्वीचा काळ. कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नसताना जीवन जगणं ही अवघड गोष्ट आहे. स्थावर मालमत्ता असलेली माणसं जीवन जगतात. स्वतःच्या शेतीमध्ये जमा केलेलं पीक, आलेलं पीक, त्या वसुंधरेला दिलेलं अन्न खाऊन जगणारी माणसं, वसुंधरेच्या वर विश्वास ठेवणारी माणसं त्या काळामध्ये होती. परंतु अशी काही कुटुंब होती गावामध्ये की ज्यांना कुठल्याही जमिनीचा आधार नव्हता. अशा काळामध्ये स्वतःचा प्रपंच करून स्वतःच्या प्रपंचाची सर्व काही व्यवस्था करून परमार्थिक वाटचाल करायची ही अवघड गोष्ट आहे. सामान्य माणसाचं जीवन, सर्वसामान्य माणसाचं जीवन, जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक बद्ध प्रकारचं जीवन जगणारी माणसं आणि एक मुक्त प्रकारचं जीवन जगणारी माणसं. जीवनामध्ये काहीतरी हेतू असणारी माणसं, जीवनामध्ये काहीतरी आदर्श असणारी माणसं जगामध्ये असतात. जीवनामध्ये आदर्श असणारी माणसं आपला उद्धार व्हावा, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, आपल्या माणसाचा उद्धार व्हावा, आपल्या मुलांचा उद्धार व्हावा आणि आपलं नाव कुठेतरी कुणीतरी घ्यावं, कुणीतरी विचारावं, या उद्देशाने जीवन जगणारी काही माणसं होती. बद्ध प्रकारचं जीवन जगणारी माणसं, ल्यावे खावे बरे असावे, बस आहार निद्रा भय पैठण एवढाच विचार करणारी काही माणसं आहेत. एखाद्या व्यक्तीला कोणता रंग दिला, तो कोणताही रंग दिला तर त्या व्यक्तीला काय करायचं कसं, बरोबर आहे. या कार्पेटला या ठिकाणी पिवळा रंग असला काय, हिरवा रंग असला काय, ही सगळी बद्ध असलेली भिंत आहे. तशा प्रकारची कुठल्याही आदर्शाशिवाय जीवन जगणारी माणसं आजही आहेत, पूर्वी होती. ती माणसं येतात काय, जातात काय, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम अशा प्रकारचं जीवन जगणारी पशुंसारखी माणसं जगामध्ये. कुठल्याच प्रकारचा आदर्श नाही, देवाचं नाव नाही, काही नाही. या गावामध्ये अनेक वेळा रात्रभर भजन केलं, काकडा भजन केलं, नेमाचं भजन केलं. 3 वेळा तर सप्ताहाच्या सुरुवातीला भजन करण्यासाठी सुद्धा मी येत होतो. याच परिसरामध्ये अजूनही या गावच्या सप्ताहाच्या हँडलवरती माझं नाव काकडा भजनाच्या याच्यामध्ये असतं. मला काय सांगायचंय, हे भजन आम्ही करत होतो म्हणूनच आमचा नावलौकिक झाला असं विचार करणारी माणसं त्या काळामध्ये होती. प्रत्येक झाडाला वाटतं, प्रत्येक पशुला वाटतं, त्या निसर्गाच्या प्रत्येक घटकाला वाटतं की आपल्या झाडावरील फळ हे झाडाखाली पडू नये. वसव्याला उगवलेली झाडं वाढत नाही, झाडालाही माहित आहे. आणि प्रत्येक झाड, प्रत्येक पशु हा प्रयत्न करत असतो. प्रत्येक झाडाला वाटतं आपल्या अंगावरती आलेलं फळ आपण फळातून फळात रूपांतर करणार. ते फळ कुणीतरी पक्षाने यावं, कुणीतरी माणसाने यावं, ते फळ खावं आणि फळ नुसतं खावं नाही तर ते तोंडात घेऊन कुठेतरी लांबवर न्यावं. लांबवर नेल्यानंतर त्या ठिकाणी ते फळ टाकावं आणि त्या ठिकाणी माझ्या जातीचं, माझं नाव सांगणार, माझं कुळ सांगणार, माझ्या जातीचं दुसरं झाड निर्माण करावं. ही झाडाची अपेक्षा आहे. तशीच मुक्त असलेल्या माणसाची, ज्याला जीवनाचा अर्थ कळालाय, त्याही माणसाची अपेक्षा तशीच असते. माझ्या मुलानं मी करतोय तसा परमार्थ करावा. मी जसं 4 गावामध्ये माझं नाव पोहोचवलंय तसं माझ्या नावानं या परमार्थिक वाटचाल करून माझंही नाव कुठेतरी लांबवर पोहोचावं. माझ्या मुलाचा सुद्धा उत्कर्ष झाला पाहिजे.
माझ्या मनाने कुठेतरी लांबवर जाऊन कुठेतरी 2 रुपयाची काही होईना परंतु गावाच्या पलीकडे नोकरी केली पाहिजे आणि त्या ठिकाणी माझं नाव पोहोचवलं पाहिजे हा उदात्त हेतू प्रत्येक मुक्त माणसाचा असतो. मुक्त आणि या मुक्त माणसाचा विचार करणारी आमच्या राऊबाबांसारखी माणसं त्यांनी स्वतःचा प्रपंचही सुंदर पद्धतीने केला. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय कुठल्याही प्रकारची स्वायत्त मालमत्ता नसताना स्वतःची मालमत्ता नसताना आपल्या वडिलोपार्जित जमीन कुठल्याही प्रकारचे नसताना स्वतःचा संसार प्राप्तव्य म्हणजे आपल्या आयुष्यात आलेलं जे काही असतं ते बघून संभव आले भागात ते करीतो तुझे नाव उच्चारितो जोड माझे मन तेथे राखावे बांधून अशा प्रकारची धारणा असलेले जे काही प्रारब्धामध्ये आलंय जे काही आपल्याला आलंय ते सगळं भोगून आणि मग परमार्थिक वाटचाल करणं यासाठी अखंड पुण्य जमा करावं लागतं. पुण्य फळले बहुतारी पुण्य समागम घडे संतांचा ते पुण्य असल्याशिवाय ते पुण्य दया पुण्याची पावटी सरे तरी इंद्रियपणाची उडी ते पुण्य असावं लागतं आणि हे पुण्य जमा केल्याशिवाय हे सगळं भाग्य आपल्याला मिळत नाही. भाग्याचा उदय ही गोष्ट साध्य होत नाही. भजन करण्यासाठी हार्मोनियम वादन करण्यासाठी देवळामध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी पुण्य असावं लागतं. अनेक लोक सप्ताहामध्ये अनेक लोक येतात आणि जातात. काही फक्त दर्शन करतात निघून जातात. दर्शन घ्यायला सुद्धा ती सुद्धा बुद्धी असावी लागते. ते सुद्धा आपल्या भाग्यात असेल संचितात असेल तरी सुद्धा धन्य मी मानी नापुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या माही काळाची. ते संचित असावं लागतं. ते संचित असल्याशिवाय अजिबात ती गोष्ट शक्य नाही. आणि संचितात जर नसेल तर तुम्हाला कितीही प्रयत्न करून कुणाच्याही पोटी जन्म घेतला दत्त महाराज कुणाच्याही पोटी जरी जन्म घेतला तरी सुद्धा तुमच्या संचितात नसेल. कितीही मोठ्या वारकऱ्याच्या घरी अखंड नामस्मरण करणारा 5-5 हरिपाठ म्हणणारा एखादा वारकरी असेल परंतु संचित सांडव
पाठी पोटी नाही कोणी ही सगळी राऊत बाबांसारखी मंडळी आणि म्हणूनच अखंड देवाचं नामस्मरण करत होती आणि म्हणूनच या अभंगाची रचना संचित असावा लागतो. संचित एवढी सामान्य गोष्ट आहे, कुणाच्या वाट्याला येत नाही. माळकऱ्याच्या घरी जन्म घेतला म्हणून माळकरीच होणार असं नाही. आता बीडचं तुम्ही एवढं प्रकरण वाचा महिनाभरापासून डबडं वाजून ऐकताय, दररोज टीव्हीवरती ऐकताय, परंतु त्याच गावामध्ये काल परवा दिवशी 4 तारखेला एक घटना घडली बीड जिल्ह्यामध्ये. कीर्तनकार होता, स्वतःचा बाप कीर्तनकार, मोठमोठ्या गावामध्ये कीर्तनासाठी जायचा. गाडीमध्ये मोठी 4 चाकी गाडी होती, कीर्तनासाठी जायचा, कीर्तन करून यायचा. गावामध्ये फार महत्त्व होती. कीर्तनकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बाकीच्या सगळ्या लोकांचा वेगळा असतो. आणि मग अशा कीर्तनकाराच्या मुलानं त्याला वाटलं आपल्या बापाला भरपूर मोठा मान आहे, कुणी आपण काही केलं तर आपलं काहीच होणार नाही. त्यानं काय केलं, चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या असं नाही करायचा, तो काय करायचा, विहिरीतल्या मोटरी काढायचा, मोटरी काढून त्याच्यातली मधली केबल काढून घ्यायचा, मोटरी तसंच ठेवून द्यायची. तसंच ठेवून द्यायचं. 2-4 दिवस झाले, 7-8 दिवस झाले, लोकांना वाटायचं वरती सगळं बरोबर आहे, खाली बरोबर आहे, काय नेमकं झालंय. आणि मग लक्षात आलं, 8-10 दिवस झाले, सगळ्या लोकांच्या लक्षात आलं कोण काय करतंय हे सगळं लक्षात आलं. गावामधलाच कुणीतरी आहे, सध्या मोबाईलचा जमाना आहे, कोणाच्या तरी लक्षात आलं. परंतु कोण म्हणणार कसं, कीर्तनकाराचा मुलगा आहे, त्याला जोडीदार कीर्तनकाराचा नातू आहे, घरातलीच माणसं ही कर्म करतात, परंतु गाव सगळं शांत होतं. त्या लोकांकडे, त्या कीर्तनकाराकडे दुसऱ्या दिवशी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जसा बदलला, तसं त्या कीर्तनकाराच्या मनात शंका आली, काहीतरी वेगळं झालं. कारण ही सामान्य माणसं, रोज जनसामान्यामध्ये फिरणारी माणसं, ही नजरेनं पुढच्या माणसाचा भाव ओळखतात. सामान्य माणसं जय हरी करताना तो माणूस आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि आमचं भाग्य आहे, आमचं खरोखर भाग्य आहे, आम्ही फार कमी वयामध्ये, राऊत सर असेल, मी असेल, आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून, सगळ्यात महत्वाचं शिकलेली माणसं या वाट्याला जातच नाही सहसा. पण बाबा जातात का? शिकलेली माणसं भजन चालू असल्यानंतर, भजन जर चालू असलं, दर्शन घ्यायचं असेल तर ते तिकडूनच निघून जाते. त्यांना वाटतं इथे बसून ठेवता की काय कोणास ठाऊक. आमचे कसाल सर बसलेले, बरोबर आहे. अनेक वेळा आमची चर्चा होते, बाबा तुमचं वेगळंच, तुमचं चालू आहे. ते कधी आमच्या नादी लागत नाही, नादी लागण्याचा प्रयत्न सुद्धा करत आमची शिक्षक मंडळी. याचं कारण यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. नुसतं असामान्य माणसं, गरीब असलेली माणसं
माणसं, अशिक्षित माणसं असलेली माणसं त्या काळामध्ये फार काही स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या भजनासाठी प्रयत्न करत होती. मी सांगत होतो त्याला भाव ओळखला, असा लोकांचा भाव ओळखला आणि त्याच्या गोष्ट लक्षात आली, काहीतरी अघटित घडले आपल्या घरामध्ये. आणि मग गावातली लोक सगळी त्याच्या घरी आली. एक दिवस 3 तारखेला 3 मार्चला घरी आली आणि घरी आल्यानंतर सांगितलं त्या माणसाने काय नेमकं झालंय. त्यांना बोलून घेतलं, काय नेमकं झालंय, तुमची माझ्याकडे पाहण्याची नजर बदलली. त्याने सांगितलं, महाराज तुम्हाला सांगू का, तुमचा मुलगा आणि तुमचा नातू गावामध्ये चोरी करण्याचं काम करतायत आणि चोरी झाली गावामध्ये. आणि तुम्ही महाराज आहे कसं म्हणावं तुम्हाला, एवढ्या मोठ्या परंपरेचे पायी रात्रंदिवस अखंड भजन करणारे, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करणारे तुम्ही माणसं, तुम्हाला तरी कसं म्हणावं. त्यांनी सांगितलं, चोरी झाली असेल, तुम्हाला शंका आहे ना, माझ्या घरामध्ये जाऊन पहा. आणि घरामध्ये खरोखर जाऊन पाहिलं, घरामध्ये सगळं ते साहित्य, चोरून आणलेलं साहित्य सापडलं. त्यांनी सांगितलं, जाऊ द्या महाराज, झाली चूक, एवढं मोठं पुण्य तुम्ही जमा केलं, आता त्या पुण्याच्या पाठीमागे हे पाप आम्ही झाकून धरतो, काहीच आता कुठं जाणार नाही, काहीच नाही. त्या लोकांनी सगळं सामान घेऊन गेले, काही चोरीला गेलं होतं, काही विकून टाकलं होतं, ते सगळे विसरून गेले. लोक 2-4 दिवस विसरून गेले. विसरून गेल्यानंतर त्या माणसाला बरं वाटलं नाही, गोड वाटलं नाही. विचार केला त्या कीर्तनकारानं, मी सगळं केलं, जगाला समजावता जगाला मार्गदर्शन करताना आपणच आपल्या मुलांना मार्गदर्शन करणं विसरलो. आपणच आपल्या लोकांना मार्गदर्शन करणं शिकवलं. आपल्या पोटच्या मुलानं चोरी करावी, त्याला ते सहन करणं नाही. तो स्वतः पोलीस स्टेशनला गेला. गावातल्या कुठल्याही माणसानं पोलीस कंप्लेंट केली नव्हती. त्याने स्वतःच्या मुलाच्या विरुद्ध आणि स्वतःच्या नातवाच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. पाडवलं नव्हतं त्या माणसाचं. चिमळी या गावामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये चिमळी या गावातली घटना आहे. मला काय सांगायचंय, संस्कारानं आपले वडील कीर्तनकार म्हणून मुलं त्याच पद्धतीनं जीवन जगतील असं नाही. त्यासाठी संचित असावं लागतं, त्यासाठी पुण्य असावं लागतं. असं पुण्य बाबांनी जमा केलं, आपल्या पुढच्या पिढीला घडवलं. आणि म्हणून अभंगाच्या या सुंदर शब्दांची रचना आज कीर्तनासाठी पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु कृपा आहे. हे जमा केलेलं पुण्य त्या पारमार्थिक साधनेनं, या पुण्याईनं, त्या महानुभावानं आपलं जीवन कसं व्यथित केलं. कोणा पुण्य परमार्थ एवढी सोपी गोष्ट नाहीये. परमार्थ भाग्यामध्ये असावा लागतो. संसार प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण
संसारामध्ये इतका बुडालाय का बुडून फुगून सुद्धा वरती नाही आला. तरी सुद्धा माणसं सुधारायला तयार नाही. आम्हाला फार लवकर कळालं म्हणून या व्यासपीठावर उभे आहे. हे सुद्धा कुणाच तरी पुण्य आहे. हे आमचं पुण्य नाही, कुणीतरी पूर्वजन्माचं पुण्य आहे. आमचे आजोबा महादेव नाव होतं त्यांचं. महादेव नावानं ओळखायचे. अतिशय गरीब, अतिशय साधा माणूस. गावामध्ये सालकरी म्हणून होता. सालकरी म्हणून होता. पाटलाच्या घरी सगळं काम करायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. स्वतःचा एक भाऊ आंधळा होता. पंढरपूरच्या वारीला गेला, तो अजूनपर्यंत आला नाही. आणि असे असणारे महादेव नावाचा तो गरीब माणूस, अतिशय सामान्य माणूस, कुणी काम सांगायचं आणि मग दुसऱ्या गावातून या गावामध्ये आलेला. नंतर कुणीतरी त्याचं लग्न लावून दिलं. गावात प्रपंच सुरू झाला. परंतु भजन अखंड नामसाधना करणार, 5 प्रकारची हरिपाठ म्हणणारा तो माणूस पहाटे उठून हरिपाठ म्हणायचा. परंतु काही मुलांवर परिणाम झाला नाही. परंतु पुण्य एवढं बळकट होतं. पुण्य एवढं बळकट होतं, पुण्य एवढं प्रबळ होतं. स्वतःच्या पुण्याईनं स्वतःच्या मुलांना अशा ठिकाणी नोकरी मिळाली ज्या ठिकाणी संतांचा सहवास झाला, ज्या ठिकाणी संतांनी कृपा केली, ज्या ठिकाणी संतांनी स्वतःचं जीवन सोन्याचं करून घेतलं. अशा गावांमध्ये त्या आजोबांच्या पुण्याईनं, त्या म्हाताऱ्याच्या पुण्याईनं, त्या वडिलांच्या पुण्याईनं त्या मुलांना नोकरी मिळाली. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह झाला. सापडली वाट जाता सापडली आशीर्वाद दिला, कृपा आशीर्वाद दिला. 32 वर्ष त्या गावामध्ये त्या मुलानं नोकरी केली. त्या बाबाच्या 32 वर्ष. किती वर्ष? 32 वर्ष. ओतूर या गावामध्ये ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंची समाधी आहे, अशा 32 वर्ष त्या गावामध्ये नोकरीचं भाग्य त्यांना मिळालं. त्यांनी स्वतःचं जीवन किती समृद्ध करायला पाहिजे. स्वतःचं जीवन किती समृद्ध करायला पाहिजे. आपल्या वडिलांच्या पुण्याने एवढ्या मोठ्या पुण्य प्रदेशामध्ये आपल्याला नोकरी मिळाली. त्या ठिकाणी टाळ तरी शिकलं पाहिजे. जाऊ द्या, टाळ नका शिकू द्या. विधान माळ तरी वागले बाबा, माळ तरी घातली पाहिजे की नाही त्या लेखाने? माळ तरी घातली पाहिजे की नाही? बरोबर आहे. जाऊ द्या, पहिल्या लेखाचं जाऊ द्या. दुसऱ्या लेखाला या ठिकाणी नोकरी मिळाली ज्या ठिकाणी आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेदवळ गर्व दिलाचा हरपिला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्या रेड्याच्या मुखी निर्बंध असलेल्या रेड्याला, त्या रेड्यामुखी वेद ज्या ठिकाणी बोलवला आणि त्या रेड्याचं भाग्य एवढं ज्या ठिकाणी त्याला समाधिस्थ करण्यात आलं, त्या समाधिस्थ करण्यात आलेल्या त्या गावामध्ये दुसऱ्या लेकाला नोकरी मिळाली. मला त्याचं किती भाग्य. त्याने तरी टाळ शिकला पाहिजे. निरांग गळ्यात माळ तरी. बरोबर आहे. अशा दुसऱ्या गावामध्ये नोकरी मिळाली. त्यानं 35 वर्ष त्या गावामध्ये नोकरी केली. किती वर्ष? कवडे बाबा 35 वर्ष. एकानं 35 वर्ष आणि एकानं 32 वर्ष. मला सांगा त्यांच्यात सुधारणा व्हायला पाहिजे की नाही? ते बिगर माळकरीच घरी आले. बिगर माळकरीच घरी आले आणि त्या म्हाताऱ्याच्या पोटी, त्या आजोबांच्या पोटी एक नातू जन्माला आला, जो आज तुमच्या समोर कीर्तन करतो. हे माझं भाग्य आहे. पुण्य असावं लागतं, परंतु ते पुण्य कडेला नेता आलं पाहिजे. द्वंद्वाधिक निवारता आलं पाहिजे. आणि ते द्वंद्वाधिक जर निवारता आलं, सामान्य गोष्ट ही सामान्य सगळी माणसं अखंड भजन करणारी, अखंड नामसाधना करणारी, देवळामध्ये कायमस्वरूपी हे देवाचं भजन पूजन करण्यात आलेली नव्हे ज्या देवाच्या सगळ्या गावाच्या योगक्षेमाची काळजी फक्त त्यांनी करावी. सकाळी उठावं, मंदिरात यावं आणि मंदिरामध्ये
देवपूजा करावी, संध्याकाळचा हरिपाठ करावा, कुठे सप्ताह असेल त्या ठिकाणी जावं, आमच्या हाताला धरून भजन शिकवावं, नवे नवे पखवाद वाजवण्यासाठी द्यावा. हे भाग्य कुणाच्याही वाट्याला येत नाही, हे सामान्य माणसाला येत नाही. सामान्य माणसं अनेक प्रकारच्या अपेक्षा आणि संसारासाठी कितीही जरी अपेक्षा केली, कितीही जरी तुम्ही अट्टहासाने प्रयत्न केले, किती अट्टहासाने प्रयत्न केले तरी संसारातील दुःख कधीच संपत नाही. एक कुत्रा, एका माणसाने एका कुत्र्याला फार सुंदर शिकवलं, इतकं सुंदर शिकवलं का तो सगळं काम करायचा. कोण करायचा? कुत्रा करायचा. कुत्रा बाजारात जायचा, त्याच्या गळ्यात नोटा बांधून द्यायचा तुम्हाला, आणि नोटा बांधून चिठ्ठी लिहून द्यायचा, आणि तो बाजारात कुत्रा जायचा, आणि कुत्रा बाजारात जाऊन सगळं साहित्य गळ्यामध्ये पिशवीमध्ये घेऊन यायचा आणि घरी यायचा. मालकाला शिकवलं. हल्ली लोक काय कोणाला शिकवतील सांगता येत नाही का? माणसांपेक्षा हल्ली प्राण्यांची व्यवस्था जास्त आहे. जाऊ दे, मला आताच्या काळामध्ये कलियुगात बोलायचं नाहीये, पण पूर्वीच्या काळी त्या माणसाने इतकं त्याला शिकवलं, तो दुकानात जायचा, वाहन सामान घेऊन यायचा, बाकी सगळी कामं करायचा. एक दिवस तो संध्याकाळच्या वेळेस ते वाहन सामान आणायला गेला. गळ्यामध्ये पैसे दिले त्यानं, मालकानं पिशवी आटवून दिली आणि गेला. नवीनच दुकानामध्ये गेला, ज्या दुकानात कायम जायचा ते दुकान बंद होऊन गेलं होतं, उशीर झाला. नवीन दुकानात गेला, पाहिलं त्यानं डांबून येताना. अरे बापरे, हल्ली काय पाहायला मिळेल सांगता येत नाही या कलियुगामध्ये. सगळं बदललंय हल्ली. प्रत्येकाची मूल्यमापन, प्रत्येकाची पद्धती, प्रत्येक गोष्ट असामान्य झाली आहे. अजून काय काय पाहायला मिळणार आहे या कलियुगामध्ये काहीच सांगता येत नाही. नवीन माणूस त्याच्याकडे गेला आणि पाहिलं त्या दुकानदारानं, अरे बापरे, हा तर कुत्रा आहे. काय करायचं त्यानं पाहिलं, गळ्यामध्ये चिठ्ठी लिहिलेली होती. त्यानं सगळं वाहन सामान त्याच्यात लिहिलं, भरलं, पैसे घेतले आणि गळ्यामध्ये पिशवी आटकून दिली. परंतु उत्कंठा लागली, अरे हा कोणता असा प्राणी आहे, किती विशेष आहे. अरे हा कुत्रा बाजार करायला आलाय. त्याच्या मनामध्ये तो विषय राहून गेला. त्याने विचार करायचा, पाठलाग केला पाहिजे, कुठं जातो हा पाहिला पाहिजे, याच्या मालकाचा शोध घेतला पाहिजे. माणसं कोणाला काय ट्रेन करतील सांगता येत नाही. ते फेसबुक वरती एक कोंबडा आहे, अण्णा अण्णा अण्णा, तो कोंबडा बोलतो आणि लोक पाहतात. लाईक 4,500 लाईक. कोण काय करतो, कोण काय करतं. सध्या सगळा फॅशनचा जमाना आहे. मालकाचा त्या कुत्र्याचा पाठलाग केला. कुत्रा बसमध्ये बसला, पैसे होते, तिकीट काढले, उतरला. त्याला उतरायचं माहिती. कुत्रे हुशार असतात, फार हुशार असतात. 1000 प्रकारचं ज्ञान, घाणेन्द्रियावर 1000 प्रकारचे वास वेगवेगळे ओळखू शकतो. म्हणूनच त्याचा वापर केला जातो. जाऊ द्या. आणि मग उतरला खाली, तो माणूसही उतरला आणि मालकाच्या घरी गेला. मालकाचा दरवाजा बंद होता. नेमका दरवाजा बंद होता. त्या दुकानदार बाहेर पाहिला, ते कुत्र त्या गेटच्या पुढे उभं होतं आणि दरवाजा उघडा नव्हता. कुत्रा तिथे थांबला आणि कुत्र्यानं भुंकायला सुरुवात केली. रात्रीचे 10 वाजले होते. कुत्र्यानं भुंकायला सुरुवात केली. कुत्रा भुंकत होता. मालकाला जाग आली आणि मालकानं स्वतःचा दरवाजा उघडला. गेट जवळ आला आणि गेटचा दरवाजा उघडला. उघडत असताना त्याने एक काठी घेतली आणि काठी घेतल्यानंतर त्यानं त्या कुत्र्याला मारायला सुरुवात केली. कुत्र्याला मारायला सुरुवात केली. त्या दुकानदाराने विचार केला, किती इमानदार कुत्रा आहे. स्वतःचं वाहन सामान ते पैसे दिल्यानंतर तो घरी घेऊन येतो, तरी सुद्धा त्याचा मालक त्याला मारतो. किती विशेष गोष्ट आहे. तो दुकानदार पुढे आला. त्यानं सांगितलं, दादा, अहो या कुत्र्याचा पाठलाग करत मी इथपर्यंत आलोय. एवढा हुशार कुत्रा बनवला, दुकानातून सामान आणून तुम्हाला देतो आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला मारताय. त्यानं सांगितलं, मारतो म्हणजे आज त्यानं जी चूक केली त्या चुकीची शिक्षा आहे. एवढं सगळं केलं होतं आणि एवढं सगळं करताना त्यानं जर गेटची चावी बरोबर नेली असती तर माझी झोप कशाला मोडली असती. माझी झोप मोडली, त्यानं चावी नेली नाही म्हणून मारली. तो मालक म्हटला, बस तुमच्या 4 वेळा पाया पडलं पाहिजे. दृष्टांत संपला. दृष्टांत यासाठी सांगितला, प्रपंचामध्ये, संसारामध्ये तुम्ही कितीही जरी केलं, किती अट्टहासाने प्रयत्न केले, अगदी मुलांना जमिनी जरी घेऊन दिल्या, मुलांना नोकरीला लावलं, कितीही मोठं केलं तरी सुद्धा ते तुमचं नाव जागृत ठेवतीलच, तुमचा उद्धार करतीलच किंवा तुम्हाला चांगलं म्हणतीलच असं नाही.
करण्यासाठी हे केलं पाहिजे ज्यानं पुढची पिढी चांगली घडवली, ज्यानं पुण्य निर्माण केलं आपल्याही पिढीला. उपवास कीर्तनाची साथ करणारी मंडळी, कीर्तनकार मंडळी आहे का? काय करावं बरं, यांचं शिकवून आम्ही कीर्तनात उभं राहिलो. सगळी प्रेमाची मंडळी आहे आणि ही वारकरी मंडळी ज्यांच्या मनामध्ये कुठलाही मत्सर नव्हता, कुठलाही भेदभाव नव्हता, फक्त भजन करणं आणि भजनाची उपवास पारणे राखायला दारवंटा केला भगवंता. असं भाग्य असणारी ही सगळी मंडळी यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाची सेवा केली, अखंड नामस्मरण केलं. त्या भगवंताला हृदयामध्ये ठेवण्याचं भाग्य निर्माण केलं. ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलं त्यांची प्रत्येक जण त्या पद्धतीने करतो. परंतु लक्षात ठेवा, हे सगळं करताना मरणाच्या अगोदर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मेल्यानंतर तर सगळेच करतात नाही. मरणाआधी सावध व्हावे, अंत्यविधीला भजन करण्यापेक्षा आता जागा रे भाई नो, आता जागा रे
याच ठिकाणी राहून जातो. अन्नाचा घास सुद्धा आपल्याला पोटामध्ये टाकायचा असेल तरी सुद्धा भाग्य असावं लागतं, तरी सुद्धा पुण्य असावं लागतं. पुण्याशिवाय अजिबात मिळत नाही. आणि आता जितकी माणसं वाढली तितकी मरणाची कारणं सुद्धा वाढली. बरोबर आहे की? माणसं कशाला मरतील सांगताच येत नाही. रोगच माणसांना, डॉक्टरला सुद्धा त्याच्या अभ्यासक्रमामध्येच जे रोग नाही ते रोग व्हायला लागले. बरोबर आहे? कोरोना अभ्यासक्रमातच नव्हता. बरोबर आहे? तुम्ही जितके प्रयत्न कराल, जितके अट्टहासाने विज्ञानाच्या बरोबर जाताना प्रयत्न कराल, तितकी रोगांची संख्या वाढेल. तुम्हाला समृद्ध आनंदमय जीवन जगायचं असेल, आनंद जीवन भोगायचं असेल, या सगळ्या मंडळींनी आनंद भोगला. याचं कारण या जगामध्ये आनंद कुठे आहे? फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आनंद आन्वय नित्य निरामय. आपल्यापर्यंत आणला. कवडे बाबांसारखी माणसं या पंचक्रोशीमध्ये, ती माणसं ती सोनं होती. नवे नवे भगवंताचं नामस्मरण करणारी, वारकरी संप्रदाय जिवंत ठेवणारी, हे त्या काळातले महानुभाव होते. त्या काळातले हे संत होते, त्यांनी हा परमार्थ टिकवला आणि त्यांनी भजन केलं, काकडा शिकवला. पुढच्या पिढीकडे ते सगळं देताना अखंड नामसाधना करून, स्वतःचा प्रपंच सांभाळून, स्वतःचा संसार सांभाळून, स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावरती उभं करून, सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या पायावरती उभं करून आपण जे करतोय त्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आणि ते सगळं करताना बाप या नावाचं, बाप या नात्याचं कर्तव्य निभावताना आणि परमार्थिक म्हणून भगवंताचं नामस्मरण हे प्राप्तव्य करताना, प्राप्तव्य आणि कर्तव्य या दोन गोष्टी प्रत्येक माणसाला आवश्यक असतात. आणि प्रत्येकाला आपलं सुंदर कर्तव्य आणि सुंदर प्राप्तव्य केल्यानंतर त्याचं नाव मोठं होत असतं. असं राऊतबाबांनी त्यांचं प्राप्तव्य केलं. त्यांनी भगवंताचं नामस्मरण करून प्राप्तव्य केलं आणि आपल्या मुलाला स्वतःच्या पायावरती उभं करून स्वतःचं कर्तव्य केलं. आपल्या मुलींना स्वतःच्या संसारामध्ये सुख घेताना त्यांनी पाहिलं. आपल्या नातवाला स्वतःच्या पायावरती उभं करताना पाहिलं. हे सगळं कर्तव्य बाप करी जोडी लेकुराचे ओढी. नामस्मरण केलं, नुसतं नामस्मरण केलं नाही, स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ज्या पुण्याईला प्राप्त झालं त्या पुण्याईचं मार्गदर्शन अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
ते वर्म समजावून घेण्याचा प्रयत्न केला, देवाला प्रार्थना केली, देवाजवळ याचना केली. सगळी माणसं, ही वारकरी संप्रदायातली माणसं, आपला सगळा भार प्रपंचाचा, संसाराचा आहे. घालवूनिया भार राहिलो निश्चिंती निर्मिली संती विठोबाची, लावूनिया हात गुरुवाळीला माथा, सांगितली चिंता ही भगवंताचं नामस्मरण करणारी माणसं, अखंड देवाचं नामस्मरण करणारी माणसं, यांच्या जीवनामधला भाव इतका सुंदर होता. त्यांच्या जीवनामध्ये त्यांची कीर्ती इतकी सुंदर होती. मग दिंडी असेल, पंढरपूरची वारी असेल, हे सगळं करताना ती गरीब असणारी, अशिक्षित असणारी माणसं, कुठलाही स्पर्श करणारी माणसं, फक्त ती जीवनामध्ये सर्वांगानं परमार्थ होती. सर्वांगानं आमच्या मुळा परिसरामध्ये जर गेलो, मुळा परिसरामध्ये आजही गेल्यानंतर आज कोणत्याही गावामध्ये कीर्तन असेल, कीर्तनकार जर कदाचित त्या काळामध्ये, आताची गोष्ट जाऊ द्या, परंतु त्या काळामध्ये जर कीर्तनकार आला नाही तर एकमेव कीर्तनकार असायचे आमचे शंकर बाबाराव, आमचे नंदू महाराजांचे वडील. साधा माणूस एकदम, परंतु इतकं गोड संकीर्तन करायचा, अखंड भजन करायचा. त्या सगळ्या परिसरामध्ये त्या राऊत बाबांनी दिंडी सोहळे सुरू केले. राजा हरिश्चंद्र पायी दिंडी सोहळा आजही जवळजवळ 49 वर्ष झाली त्या दिंडी सोहळ्याला, परंतु ही सगळी कृतार्थता, ही सगळी पुण्याई त्या राऊत बाबांची आहे. आणि म्हणूनच ती सगळ्या माणसांनी तो सगळा परिसर आपल्या पुण्याईनं नव्हे ते वर्म भगवंतानं त्यांना दाखवलं. त्या वर्माने तो कृतकृत्य करण्याचा, त्या सगळ्या लोकांना परमार्थ शिकवण्याचा त्यांनी अट्टहासाने प्रयत्न केला. आणि त्या परमार्थानं, त्या अट्टहासाने केलेल्या परमार्थामुळे आमच्यासारखी माणसं उभी राहिली. आणि नुसती उभी राहिली नाही तर त्या काळामध्ये जर त्यांनी प्रोत्साहन दिलं नसतं, त्या काळामध्ये जर आमच्या खांद्यावर हात ठेवला नसता, तर आम्हाला सुद्धा हे भाग्य निर्माण झालं नसतं. हे भाग्य कशामुळे मिळतं? या भाग्यासाठी सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये कुठल्या तरी पुण्याईचा साठा असावा लागतो. तरच संत आपल्यावर कृपा करतात. आणि संतांनी जर कृपा केली, तुका म्हणे धन्य झालो, जगामध्ये आपल्याला काहीच कळत नाही. हरपले आपण ते पावे, ते पाहता संता या घेवसावे, म्हणून ऐकावे वाणावे त्याची संतांची कृपा असल्याशिवाय अजिबात आपल्याला येत नाही. याचं कारण संत हृदयामध्ये देवाला धारण करतात आणि देव हृदयामध्ये फक्त आणि फक्त संतांना धारण करतात. देवाचं कर्तव्य काय? यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भरति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सुजायते. देवाचं कर्तव्य फक्त दोनच, अधर्माचं रक्षण करणं आणि संतांचा अंगीकार करणं. अंगीकार
कारण आपण सगळी सामान्य माणसं. आपण अंथरूण करायचं असेल तर आपल्या हातापायांचा आकार लक्षात घेऊन अंथरूण करतो. परंतु संत मात्र अंथरूण करताना सुद्धा या अखंड जीवाचा, या अखंड जगाचा, या सगळ्या जगाच्या लांबीरुंदीचा विचार करतात. ही आपली विचार करण्याची पद्धत आहे आणि ती संतांची विचार करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून हे सगळं भाग्य येण्यासाठी आपल्याला कृपा सुद्धा कोणाची असावी लागते? संतांची. आणि म्हणून आपण त्याचं तिसरं संतांची भेट जर घ्यायची असेल, संतांचे शब्द जर आपल्या हृदयामध्ये धारण करायचे असतील तरी सुद्धा देवाची आणि संतांची कृपा असल्याशिवाय ते भाग्य आपल्याला मिळणार नाही. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणारे ऋषी, महात्मे, साधू, ज्यांना कशासाठी आपण एवढा असायला प्रयत्न करत होतो? कशासाठी 60 करोड लोक कशासाठी गेली होती कवडे बाबा? नाही का? प्रयागला गेली होती. कशासाठी लोक नर्मदा परिक्रमेमध्ये 3,500 किलोमीटर प्रदक्षिणा करतात? कशासाठी? एवढा अट्टास कशासाठी करतात? पहाटे 4 वाजता 10 डिग्री सेल्सिअस तापमानाला 35 लाख लोक प्रयाग तीर्थावरती पहाटे 4 वाजता पहाटे 4 वाजता कपडे काढून त्या गंगेच्या तीरावरती पहाटे 4 वाजता 10 डिग्री सेल्सिअस तापमानाला कपडे काढून उभी होती. ती सामान्य नव्हती. ती का रोजंदारी करणारी माणसं नव्हती. सगळी करोडपती होती. सगळी करोडपती माणसं, कोणी हेलिकॉप्टर मध्ये, कोणी स्वतःच्या वाहनानं, सगळी माणसं येऊन त्या ठिकाणी उभी राहिली होती. त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये पहाटे 4 वाजता शंख होण्याची वाट पाहत होती. शंख एवढ्या अंधारामध्ये उभी होती. काय कारण आहे? काय अट्टहास? एवढ्या सगळ्या लांबून जगभरात एवढी माणसं त्या ठिकाणी आली होती. आतापर्यंत शिवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 60 कोटी सामान्य माणसं नाही, 1-2 नाही, 60 कोटी माणसं आंघोळ करून गेली. कशासाठी अट्टहास एवढा? कशासाठी एवढा अट्टहास का करत असतील एवढा सगळं? ती पहाटे 4 वाजता 10 डिग्री सेल्सिअस तापमानाला उभी राहिलेली माणसं ती फक्त शंख होण्याची वाट पाहत होती. शंख झाला तरी सुद्धा त्याच ठिकाणी उभी होती. पाण्याचं तापमान 10 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. एखाद्याला 1000 रुपये दिले तरी आंघोळ करणार नाही. ती माणसं आपण नाही, अण्णा आपण नाही, ती माणसं तरी सुद्धा ती उभी होती. का उभी होती? काय कारण? याचं एकमेव कारण एवढंच होतं, गिरिकंदरामधून, डोंगरदऱ्यामधून रात्रंदिवस अखंड भजन करणारे, अखंड पूजन करणारे, अखंड त्या आशुतोष भगवंताचं नामस्मरण करणारे सगळे साधू, जगभरातले साधू त्या ठिकाणी आणण्यात आले होते. आणि त्या ठिकाणी ते त्या गंगेमध्ये, त्या प्रयाग तीर्थावरती स्वतःचं स्नान करणार होते. आणि स्वतःचं स्नान करून आपल्या अंगावरचं पाणी त्या नदी पात्रामध्ये सांडून देणार होते. नुसतं सांडून देणार नव्हते, तर स्वतःच्या शरीराच्या पुण्याईनं, स्वतःनं केलेल्या नामस्मरणाच्या पुण्याईनं ते तीर्थ पवित्र करणार होते. आणि असं पवित्र झालेलं तीर्थ, असं त्या साधू महात्म्यांच्या अंगावरती त्यांच्या पडलेलं पाणी ते आमच्या अंगाला लागावं, ते आमच्या अंगाला लागावं आणि आमचंही जीवन धन्य व्हावं, आमचंही जीवन पवित्र व्हावं.
तीर्थांचा संगम असलेलं प्रयाग तीर्थ पवित्र आणि पावन करण्यासाठी ती अखंड संत मंडळी त्या ठिकाणी स्नानाला आलेली आहे आणि म्हणून त्या स्नानामध्ये आपलं स्नान धरावं. तीर्थे पर्व काळ या जगामध्ये दोन देव आहे मुख्य, एक आशुतोष भगवान आणि एक आमचा पंढरीश्वर महात्मा. परंतु या महाराष्ट्रातल्या मातीतला देव वेगळा आहे आणि महाराष्ट्राच्या पलीकडला देव वेगळा आहे. आमच्या संतांनी आमच्या वारकऱ्यांनी तो देव स्वतःच्या घरापर्यंत येण्यासाठी पात्र केला. सगळ्यात बाकीच्या ठिकाणी तीर्थाला जावं लागतं, बाकीच्या ठिकाणी लोक जातात. सगळ्यात 12 ज्योतिर्लिंगाला प्रत्येक जण माणूस जात असतो. नर्मदा परिक्रमेसाठी आपल्याला मध्य प्रदेशमध्ये जावं लागतं. परंतु आमच्या महाराष्ट्रातल्या मातीमधला देव आमच्या वारकऱ्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणला, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याला साठवलं, देवालयात आणलं, प्रत्येक गावाच्या मंदिरात आणलं. ही सगळी कृपा कुणाची असेल? फक्त आणि फक्त संतांची आहे. ज्ञानदेव तो काय या संतांनी हृदयामध्ये साठवला. आमच्या वारकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला कधीच माहित नाही, गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला जसं चालता यायला लागलं तसं. मी नाही बरं का वारकरी, आमचे कवडे बाबांसारखे वारकरी, आमचे रंग महाराजांसारखे वारकरी, ही सगळी मंडळी दिंडी सोहळा घेऊन जाणारी मंडळी अखंडपणे गेल्या 50 वर्षापासून आमच्या वडिलांनी जे केलं तेच आम्ही करतोय. त्या वाळ्या सोहळ्या घेऊन जातोय. का जातोय? याचं काय कारण? याचं कारण वारी करताना, दिंडी करताना आमच्या संतांना तो दिसला, त्यांच्या शब्दांवरती आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही जात असतो. हे सगळं करताना आमची भावना त्या देवाप्रती वेगळी आहे. फक्त आम्ही काय केलंय, आमची काय चूक होते माहितीये का? आमची चूक काय होते? आम्ही परमार्थाचा व्यापार केला. सगळ्यात महत्वाचं, आम्ही परमार्थाचा व्यापार केला आणि परमार्थिक व्यापार केल्यामुळे ती भावना पूर्वीच्या वारकऱ्यांमध्ये असलेलं सजगपण, पूर्वीच्या वारकऱ्यांमध्ये असलेली निष्ठा आज निष्ठा राहील. आज निष्ठा विकत दिली जाते. बरोबर? आज निष्ठा विकत घेतली जाते. ज्या कीर्तनकाराची सुपारी मोठी तो मोठा, परंतु त्याला काय येते? त्याचा नियम पाठ आहे का? त्याला काकडा पाठ आहे का? तो दिंड्यांमध्ये किती वेळा जातो? दिंड्यांमध्ये किती वेळा जातो? किती वेळा त्याने दिंड्यांमध्ये दिसला? किती वेळा त्याने भजन केलं? किती कुठे कुठे भजन करतो? भजनाची साधना किती आहे? मी मगाशी बोलून गेलो. हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे. त्या माणसाला मुळातच कोणताही जरी कीर्तनकार असला जो या व्यासपीठावर आहे, तो 2 तास काय बोलतो याच्यापेक्षा उरलेले 22 तास काय करतो हे पाहिजे. उरलेले 22 तास तो माणूस किती निष्ठावान आहे, भगवंतावरती किती प्रेम आहे. एक शिक्षक, एक विद्यार्थी, एका गुरुकडे, एका गरीब, अतिशय गरीब विद्यार्थी एका गुरुजनांकडे शिक्षण शिकण्यासाठी गेला. गुरुजनांनी गायन शिकवलं, सुंदर गायन शिकवलं, गायनामध्ये प्रवीण झाला. अशी अनेक विद्यार्थी आज आळंदीमध्ये. आणि खरोखर एक वाक्य बोलू का? माझ्याकडे वेळ थोडा आहे, परंतु एक वाक्य बोलतो. ज्यांना पाय नाहीये ते पांडुरंगाचं भजन करताय. ज्यांना डोळे नाही अण्णा, ज्यांना देवाला 2 डोळे दिले नाही ना, ते फक्त पांडुरंगावर विश्वास ठेवून जीवन जगतायत. ज्यांना पाय दिले नाही ते सुद्धा सगळं विसरून देवाचं भजन करतायत. ज्यांना हात नाहीये ते सुद्धा देवाचं भजन करतायत. परंतु ज्यांना सगळंच दिले ते इकडे यायलाच तयार नाही. विठ्ठला त्यांना जाणीव झाली आंधळ्या पांगळ्याचा एक
सुखे विनी जलो वृत्ती निवृत्ती झाली जनन दिसेची अदृश्य तेच झाले काही दृश्याचे होते जाऊ द्या मला काय सांगायचं कळलं पाहिजे आपल्याला आपल्या शरीराचं महत्त्व कळलं पाहिजे त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला सुंदर पद्धतीने गायन शिकवलं अतिशय गरीब कुटुंबातला काहीही नव्हतं रस्त्यामध्ये भेटलेला तो माणूस त्याला सांगितलं माझ्या मुलाजवळ काहीच नाहीये त्याने सांगितलं निष्ठा आहे मी त्याला शिकवेल 12 वर्ष भाकरी घालून स्वतःच्या घरच्या भाकरी घालून त्या विद्यार्थ्याला उत्तम प्रकारचं गायन केलं अशीच शिकतात कीर्तनकार मंडळी बरोबर आहे लोकांच्या अन्नावरती माधुकरी मागून कीर्तनकार होतात परंतु नंतर त्यांची अवस्था बदलते मला तिकडे जायचं नाहीये 12 वर्ष शिकला 12 वर्ष गुरुच्या घरी सगळं ज्ञान ग्रहण केलं उत्तम नायक झाला आणि शेवटी त्याचा सगळा अभ्यासक्रम संपला गुरुजींनी सांगितलं आता संपलं सगळं माझ्याजवळचं जे ज्ञान आहे ते तुला दिलं मी त्या डोळ्याला पाणी आलं त्या विद्यार्थ्याच्या त्याने सांगितलं गुरुजी मला 12 वर्ष तुम्ही सगळं ज्ञान दिलं फार माझं जीवन समृद्ध केलं जीवनामध्ये उत्तम अशा प्रकारचं मला जीवन प्राप्त होईल माझ्या कुटुंबाला उदरनिर्वाह मी मिळवू शकेल इतकं ज्ञान तुम्ही मला दिलं परंतु तुम्हाला मला देण्यासाठी काहीच गुणदक्षिणा नाहीये मी गरीब आहे दीन आहे आणि खरोखर दीन आणि दुर्बळ जे असतात तेच फक्त दीन आणि दुर्बळ या लोकांनाच देव आठवतो बरं का दीन आणि दुर्बळाचे सुकरासे हरिकथा दारू भव सागरीचे बोचनीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केलेले गोकुळे जाऊ तिकडे जायचं नाही दीन आहे दुर्बळ आहे मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही त्या शिक्षकांना सांगितलं काहीच देऊ नको आज मी तुला गुणदक्षिणा देणार अरे तुझं ज्ञान एवढं प्रगल्भ आहे तुला मी इतकं सुंदर शिकवलंय की तुझ्या ज्ञानाला सोन्याचा सुगंध आहे एवढं तुला सुंदर ज्ञान दिलंय मी तुला सुंदर भेट वस्तू देणार आहे त्यानं टोपलीवर मोहरा एका पार्टीमध्ये दिल्या टोपलीवर मोहरा दिल्या त्याच्यावर एक कागद ठेवला आणि त्याच्यावर एक गौरी ठेवली गौरी आणि ती शिष्याला दिली त्यानं सांगितलं जा ही माझी तुला शिष्य भेट आहे आणि तो गुरु डोक्यावरती तो शिष्य डोक्यावरती टोपली घेऊन निघून गेला जंगलामध्ये गेल्यानंतर उत्कंठा बळावली आणि विचार केला आपल्या गुरुजनांनी आपल्याला कोणती शिष्य भेट दिली आहे आपण पाहावं आणि त्यानं टोपली खाली ठेवली आणि पाहिलं अरे वरती गौरी दिली आता या गौरीचं काय करायचं परंतु खाली त्याला बरंच साहित्य दिसलं त्यानं तो कागद टाकला कागद उचलला आणि पाहिलं सोन्याच्या मोहरा त्या विद्यार्थी प्रज्ञाचक्षु होता त्याने विचार केला गुरुजनांनी 2 वस्तू दिल्या परंतु या 2 वस्तू कशासाठी दिल्या 2 गुण इमान झालं मला अभंगाकडे यायचं 2 गुण इमान झालं त्या शिष्याच्या मनामध्ये ती गौरी कशासाठी दिली ठीक आहे सोनं दिलं असतं मी त्याच्यामध्ये माझा उदरनिर्वाह केला असता परंतु ही गौरी कशासाठी दिली त्यानं पुन्हा टोपली उचलली आणि पुन्हा गुरुकडे आला पुन्हा आपल्या गुरुजनांच्या पायावर डोकं ठेवलं साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं गुरुजन मला ज्ञान दिलं मला गायन शिकवलं भगवंताचं नामस्मरण करण्याची मला विद्या दिली परंतु मला सांगा याचा अर्थ काय आहे गुरुजनांनी सांगितलं सांगू तुला मोहरा दिला आणि त्याच्यावरती गौरी ठेवली अर्थ एकच आहे तुझ्या ज्ञानाचा तुझ्या गायनाचा भगवंताच्या नामस्मरणासाठी जर वापर केला भगवंताच्या नामस्मरणासाठी वापर केला तर तुझ्या शरीराचं सोनं होईल परंतु तुझ्या गायनाचा तुझ्या ज्ञानाचा तुझ्या नामस्मरणाचा वापर जर जगाच्या व्यवहारासाठी केला तर तुझ्या जीवनाची गौरीच होईल आणि म्हणून तू जीवनामध्ये काय करायचंय देवासाठी भजन करायचंय का पैशासाठी भजन करायचंय हा तुझा हेतू आहे आणि म्हणून हे द्वंद्व तुझ्या मनामध्ये राहू नये म्हणून ही रचना आहे आणि हे द्वंद्व आपल्या जीवनातून जावं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय शेवटच्या चरणामध्ये प्रार्थना
पुन्हा प्रकटली ज्यांचं भजन आमच्या बाबांनी केलं, अखंड नामसाधना केली, आपलं जीवन समृद्ध केलं, त्या पांडुरंगाचं नामचिंतन करूया. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरोखर आमच्या हरिभक्तपरायण बन्सी देवराम राऊत यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं परत पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. त्यामध्ये श्रीमान नवनाथ कातोरे पाटील सांगवी, सरपंच सांगवी, तसेच श्रीमान शशिकांत सिरसाट नाशिक, दत्ताराम महाराज शिंदे, तसेच संतोष कुराडे अकोले, अंकुश क्षीरसागर पुणे, हरिदास क्षीरसागर भूम, तसेच सुभाषराव ढिल्लेकर आमचे मित्र कर्जत, तसेच हरिभक्तपरायण अशोकराव शेळके चांदवड, तसेच संपतराव डुबे पाटील, हरिभक्तपरायण विठ्ठल बबन क्षीरसागर, हरिभक्तपरायण राजाराम महाराज राऊत, हरिभक्तपरायण आत्माराम महाराज शेळके, संतोष महाराज नायकवाडे, नंदू महाराज राऊत, तारू महाराज सूर्यवंशी मेहंदरी, संजय महाराज सूर्यवंशी, तसेच हरिभक्तपरायण आमचे बागडे बाबा, तसेच हरिभक्तपरायण दिलीप महाराज करते, गुरुराज महाराज भांगरे, आत्माराम महाराज शेळके, विजय महाराज येवले, तसेच राऊत परिवाराच्या वतीनं सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. नगर, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, उस्मानाबाद, बीड येथून आलेले सर्व नातेवाईक, गावातील ग्रामपंचायत, सांगवी सोसायटी सर्व पदाधिकारी, तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आमचे सगळीच मंडळी, कासार सर, आमचे सगळेच शिक्षक वृंद या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. खरोखर आमच्या सरांनी, सर याचा मराठीत अर्थ होतो मागं बाजूला होईल बघा. सर या शब्दाचा मराठीत अर्थ काय बाजूला होईल. तरी सुद्धा आज सरांचा कार्यक्रम, सरांचंच कीर्तन, आमचे परमानंदीय परमित्र, अनेक लोकांचा सहभाग, माझ्या जीवनामध्ये जी मुख्य मान्यवर मंडळी आली त्याच्यामध्ये सावकारांना असेल, आत्माराम महाराज असेल, आमचे दिलीप मामा असेल गेल्या 10 वर्षापासून, आणि विजय महाराज, ही मंडळी नंतर माझ्या जीवनामध्ये आली. परंतु त्याच्या अगोदर कॉलेजपासून आमची सरांची आमची मैत्री, अगदी दोघ्या सख्या भावाप्रमाणे आमचं असणार नियोजन, या कार्यक्रमाचं निम्म नियोजन सुद्धा माझ्याकडे, या सगळ्यांना आणण्याचं नियोजन, पक्वाद आणण्याचं गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही बरोबरच फिरतोय. म्हणून हा माझा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल
राऊत परिवाराच्या वतीने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल मी कोणाचंच नाव घेत नाही इथे, बरं का? कारण इथं देवाचंच नाव घेतलं पाहिजे. कोणी बोलवा नाही तर बोलू नये. आम्हाला शासन भरपूर पगार देते, त्यामुळं कुणी कोणाची स्तुती करून आम्हाला कीर्तन मिळाले पाहिजे असं काही आमचा अट्टास नाही. दिवसभर सरकारी आणि रात्री वारकरी असा प्रवास करताना दिवसभर उमललेल्या फुलांमध्ये त्यांचा सुगंध घेण्यासाठी आम्ही दिवसभर प्रयत्न करतो आणि संध्याकाळी परिपक्व झालेल्या फुलांचा रस टाकण्याचा प्रयत्न करतो. असं सुंदर आमचं जीवन, हे जीवन ज्यांनी घडवलं त्या आमच्या लक्ष्मण महाराज राऊत सरांच्या पितृचरणावरती ही सेवा समर्पित सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर